नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहे ना? असलेच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, मी मुंबईवरून थेट लोणावळ्याला आली आहे. आता मुंबईची आणि पुण्यातली लोकांची तू-तू कितीही असली तरी एकाच गोष्टीवर नक्कीच ते ॲग्री करतात. ते आहे लोणावळा. लोणावळ्याला आल्यावरती सगळ्यांनाच माहित असतं, कुठे खायचं, कुठे पियायचं, कुठे धबधबे आहेत, सगळ्यांनाच माहित असतं. पण कुठे राहायचंय हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्लॉग फक्त तुमच्यासाठी. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला पूर्ण डिटेल्स मी देणार आहे. चला माझ्यासोबत. नमस्कार मंडळी. या प्रॉपर्टीचं नाव आहे 18 ब्लू ग्लॅम्पिंग अँड रेस्टॉरंट. मुंबई आणि पुण्याच्या जवळपास असल्यामुळे खूप मोठा टुरिस्ट स्पॉट आहे. मग मी विचार केला का नाही तुम्हाला अशी प्रॉपर्टी एक्सप्लोर करूया की तिथे बजेटपासून ते लक्झरीपर्यंत सगळे ऑप्शन आहे. इथे जॅकुजी ग्लॅम्पिंग टेंट आहे आणि समोरच गार्डन आहे. इथे तुम्ही वॉक करू शकता, खेळू शकता आणि त्याच्याच समोर ब्युटिफुल पावना लेकचा नजारा दिसतो. शांत पाणी बघणं म्हणजे एक वेगळीच मजा आहे, है ना? त्यांनी प्रॉपर्टीच्या मधोमधच त्यांनी स्विमिंग पूल दिलेला आहे. त्याचा टायमिंग सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे आणि इथे स्विमिंग कॉस्ट्युम कंपल्सरी आहे. आम्ही बुक केला आहे लक्झरी जॅकुजी ग्लॅम्पिंग टेंट. याची कॉस्टिंग आहे फॉर 2 पर्सन 8,000 विथ ऑल मील्स. एक्स्ट्रा पर्सन असतील तर त्याची कॉस्ट आहे 2,000 आणि अबाव 6 to 12 इयर चाइल्ड कॉस्ट आहे 1,000. इथे चेकिंग टाइम आहे दुपारी 2 वाजता आणि चेकआउट टाइम आहे सकाळी 11 वाजता. चलो गाईज, क्विकली मी तुम्हाला रूम दाखवते. टेंट खूपच आरामदायक आणि सुंदर आहे. खूप कम्फर्टेबल त्यांनी किंग बेड दिलाय आणि तुम्ही बघू शकता की वरती ब्युटिफुल आकर्षित असा झुंबर आहे. त्यामुळे या टेंटला छान छान लागले आहेत. बाजूलाच लॅम्प टेबल आहे आणि इथे छोटासा डायनिंग टेबल आहे. म्हणजे त्यांनी एकदम छानपैकी अशी सिटिंग अरेंजमेंट केली आहे आणि त्याच्या पुढे कबट आहे. यामध्ये तुम्ही तुमचं सगळं सामान ठेवू शकता आणि इथे खालीच चहा कॉफीसाठी चांगली अरेंजमेंट करून ठेवली आहे. फायनली आपण आलो आहे मोठ्या वॉशरूममध्ये आणि इथे आहे जकुझी. त्यांनी शॅम्पू, कंडिशनर, फेस वॉश, टॉवेल यांची खूप छान अरेंजमेंट करून ठेवलेली आहे आणि आता मी तुम्हाला हे जकुझी चालू करून दाखवते. हे आहे डॉर्मेटरी. फॅमिली पिकनिकसाठी डॉर्मेटरी इज बेस्ट. 15 जण तर आरामशीर राहू शकतात. पर पर्सन प्राइस आहे 3,000 आणि अबाव 6 इयर्स चाइल्ड कॉस्ट आहे 1,000 विथ ऑल मील्स. हे आहे डिलक्स डोम टेंट. जर तुम्ही मंडे टू थर्सडे रूम बुक करत असाल तर पर पर्सन प्राइस आहे 3,500 आणि जर तुम्ही फ्रायडे टू संडे रूम बुक करत असाल तर पर पर्सन प्राइस आहे 4,000. एक्स्ट्रा पर्सन जर कोण असेल तर त्याची कॉस्ट आहे 2,000 आणि 6 to 12 इयर्स अबाउट चाइल्ड कॉस्ट आहे 1,000 विथ ऑल मील्स. हे त्यांचं ओपन रेस्टॉरंट आहे आणि त्यांनी इंडोर अँड आउटडोर सिटिंग अरेंजमेंट केली आहे आणि आम्ही संध्याकाळचा हाय टी घ्यायला आलो आहोत. गरमागरम कांदा बटाटा भजी आणि थंड वाऱ्यात गरम चहा हातात घेऊन पावना लेकचा सनसेट बघणं लाजवाब. वाव, समोरच आकाशात पक्ष्यांचा थवा उडत आहे. किती मस्त आहे. खरंच खूप छान आहे. हे पाचचा व्ह्यू दिसतंय तिथे एकदम झगमगीत सुंदर अशा लाईटी आहेत. त्याच्या पाठी आमचा सुंदर रिसॉर्ट आहे आणि रूम आहे आमचा तिथे. वरती आकाशातच ढगाळ वातावरणात थोडं स्लाइडली एकदम चंद्र दिसतोय. इतकं सुंदर वातावरण, इतकं सुंदर क्लायमेट मी कधीच नाही बघितलं. आणि आम्ही कसं तरी तिथून एकदम शॉर्टकटने आम्ही इथून आलोय. ऍक्च्युली तिथून आहे रस्ता जायचा, तर आम्ही इथून आलोय खडकाळ रस्त्यामधून कसं तरी उतरत आलोय. मध्ये मी पडली सुद्धा आणि फायनली मी इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. आणि इथून मला तर प्रश्न पडला, इथून चढू कशी, उडी मारू? मला फ्री. हा आहे संध्याकाळचा सुंदर नजारा आणि सगळ्या जागेवर त्यांनी फेरी लाईट्स लावल्यात आणि इथे रात्री आहे ना कॅम्प फायर पण होतात, पण पावसामुळे सध्या आता त्यांनी बंद ठेवलेत. आणि इथे आहे ना इंडोर ॲक्टिव्हिटीज गेम्स ठेवलेत आणि आता खूप थंड रोमॅन्टिक वातावरण झालं आहे. चलो, आता डिनरचा टाइम झालेला आहे. इथे आहे ना त्यांनी सॅटर्डे संडे लाईव्ह म्युझिक ठेवलेली आहे
आणि जेवणामध्ये त्यांनी व्हेज नॉनव्हेज दोन्हीही त्यांनी अरेंजमेंट करून ठेवलेलं आहे. व्हेजमध्ये तुम्ही व्हेज मंचुरियन आहे, पनीर बटाट्याची भाजी, पुरी, दाल राईस आणि गुलाबजाम आहे. आणि नॉनव्हेजमध्ये ते चिकन चिल्ली आहे, चिकन टिक्का आहे. लेकचा रात्रीचा नजारा तुम्ही बघू शकता की किती सुंदर आहे. समोरच मनमोहक वातावरण आहे, समोर शांत पाणी आहे आणि आकाशात चंद्र आहे. ती हिरवळ आहे, रातकिड्यांचा आवाज आहे, थंड वातावरण आहे, धुकं आहे, और क्या चाहिए. आणि ही माझी सर्वात सुंदर मेमरी आहे. गुड मॉर्निंग गाईज. आमचा ब्रेकफास्टचा टाईम झालेला आहे आणि आम्ही इथे आलेलो आहोत. इथे ब्रेकफास्टमध्ये बघूया इथे काय आहे. इथे व्हेज सँडविच आहे, ऑमलेट अँड ब्रेड आहे, पोहे आहे, साबुदाणा खिचडी आहे, चहा कॉफी आहे, गरमागरम भेटते आहे. आणि इथे नाश्त्याचा टाईम आहे सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत. आणि आता मग मी मस्तपैकी आउटडोर साईडला बसून नाश्ता करतोय आणि समोरच पावना लेकचा व्ह्यू आहे. खरंच खूप मस्त आहे. 18 लोक ग्लॅम्पिंग रिसॉर्ट तुम्हाला आवडलाच असेल आणि लोणावळ्याला येऊन या रिसॉर्टमध्ये तुम्ही आला नाही तर तुमची लोणावळ्याची पिकनिक एकदम फेल आहे. मला पूर्ण विश्वास आहे आणि हा व्हिडिओ बघितला होता तर तुम्ही 101% तुम्ही इथे येणारच. आणि आता पुढच्या व्लॉगमध्ये नक्की भेटूया. बाय.